सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि त्यानंतर आपण आत्ता जो शब्द ऐकत आहोत वॉटर स्ट्राईक. भारताने पाकिस्तानवरती लादलेला जो वॉटर स्ट्राईक आहे तो नेमका काय आहे? सिंधू जल करारानुसार 1960च्या सिंधू जल करारानुसार जो पाणी द्यायचा करार होता तो भारत सरकारने संपुष्टात आणलेला आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानवरती दूरगामी परिणाम कशा प्रकारे होणार आहेत, पाकिस्तानची काय वाताहत होणार आहे, पाकिस्तानचे काय दुष्परिणाम होणार आहेत पाकिस्तानमध्ये, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी आहे गणपती पाटील. तुम्ही पाहत आहात सिंहावलोकन, प्रखर विचार आणि ठाम मुद्दे. तर मित्रांनो 2 दिवसापूर्वी तुम्हा सर्वांना माहीत आहे की काश्मीरच्या पहलगाम येथे जे मिनी काश्मीर, मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं, त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या भारतीय नागरिकांना धर्माच्या नावाखाली आणि धर्माच्या आधारावरती एका बाजूला हिंदू व्हा आणि एका बाजूला इतर धर्माचे व्हा असं म्हणून केवळ आणि केवळ हिंदू लोकांना त्या ठिकाणी टार्गेट करून हिंदूंचा जो नरसंहार केलेला आहे, त्या नरसंहारानंतर भारतामध्ये जो प्रचंड जनक्षोभ उसळलेला आहे, त्या जनक्षोभाची जी आग आहे ती या अतिरेक्यांना कंठस्नान घातल्याशिवाय किंवा अतिरेक्यांचा पाठपुरावा जे करणारे लोक आहेत त्यांना संपवल्याशिवाय शांत होणार नाही. आणि हेच ओळखून भारत सरकारने जो पाकिस्तानवरती काही नियम लादलेले आहेत, त्या नियमामध्ये सर्वात कठोर जो नियम आहे तो सिंधू जल करार रद्द करण्याचा. तर मित्रांनो कसं आहे, आपला कोणी शेजारी असेल आणि आपल्याशी त्याचे संबंध चांगले असतील किंवा वाईट असतील, याच्यावरती त्याच्याशी आपण कुठल्या प्रकारे व्यवहार करतो हे ठरतं आहे. तर संबंध जर चांगले असतील तर आपण त्याच्या अडीअडचणीला काही गोष्टी लागणाऱ्या असतील तर त्या देतो. जसं पाणी असेल, बोरचं पाणी असेल, नळाचं पाणी असेल, घरातल्या काही गोष्टी असतील तर त्यांची देवाणघेवाण होत असते. पण तो व्यक्ती आपल्याकडून वस्तू देखील घेत आहे आणि सकाळी उठून आपल्या दरवाजात कचरा टाकत आहे, रोज उठून शिव्या देत आहे, तर त्याच्याबरोबर व्यवहार चांगला होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टी समांतर कधीही जाऊ शकत नाहीत की चांगला व्यवहार आपण करायचा आणि त्याच्याकडून शिव्यासुद्धा खायच्या. आणि नेमकं हेच पाकिस्तानसोबत घडतंय. आपण आपल्या हिश्श्याचं पाणी देत असतोय त्यांना, व्यापार जो करार आहे आंतरराष्ट्रीय करारानुसार त्यानुसार व्यापार करत आहे, पण पाकिस्तान आमच्या पाठीमध्ये नेहमी खंजरच खुपसत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून हे सरकार असू देत किंवा या आधीचं सरकार असू देत, भारताच्या हिश्श्याचं पाणीसुद्धा पाकिस्तानला देत होतं आणि त्याच पाण्यावरती त्यांची संपूर्ण शेती जी आहे, एका प्रांतातील पंजाब प्रांतातील संपूर्ण शेती आहे, पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे, विद्युत निर्मिती केंद्र आहेत, केवळ आणि केवळ सिंधू नदी आणि सिंधू नद्याच्या ज्या उपनद्या आहेत त्या नद्याच्या पाण्यावरतीच ते सर्व अवलंबून आहे. आणि हे पाणी जर बंद झालं तर त्यांची वाताहत काय होईल? आधीच भिकेला लागलेला पाकिस्तान आहे, त्या भिकेतून म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती पाकिस्तानची होणार आहे हे मात्र नक्की. पण ते तुर्तास आजच्या आज होणार आहे काय? आज काल करार लागला आणि आजच्या आज होईल अशी परिस्थिती नाही आहे. त्याला काही वेळ लागेल. पण या कडक पावलानंतर जे भारताने कडक पाऊल उचललेलं आहे की पाण्याचा जो प्रवाह आहे, म्हणजे जे पाणी पाकिस्तानला मिळणार आहे ते पाणी पाकिस्तानला यापुढे सोडण्यात येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानची हडबडाट झालेली आहे आणि पाकिस्तानमध्ये थरकाप उडालेला आहे, कारण याचे गंभीर परिणाम हे त्यांना माहीत आहेत. येत्या काळामध्ये आत्ताच्या स्थितीला त्यांच्याकडे त्यांच्या जलाशयामध्ये, त्यांच्या डॅम्समध्ये पाणी असेल, त्याच्यावरती त्यांच्या सिंचनाचा, पिकाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू देखील शकेल. वीज निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा त्यांची पर्याप्त पाणीसाठा असल्यामुळे सध्या ते वीजसुद्धा निर्मित होईल. पण हा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पाणी भारत सरकार पूर्णपणे आपल्या हिश्श्याचं जे डायव्हर्ट करेल, त्यानंतर पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याचे सुद्धा वांदे होतील आणि पाकिस्तान अंधारामध्ये सुद्धा वीज निर्मिती केंद्र बंद पडल्यामुळे
अंधारामध्ये सुद्धा जाऊ शकते आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. पाकिस्तानवरती केवळ हे करूनच थांबायचं नाही आहे, तर POKमध्ये जे आतंकवाद्यांची जी घरं आहेत, आपण काय म्हणता आतंकवादी निर्मिती, आतंकवाद्यांच्या फॅक्टऱ्या आहेत, घरं नाही म्हणू शकत, आतंकवादी निर्मिती केंद्र आहेत, आतंकवाद्यांच्या ज्या फॅक्टऱ्या आहेत त्या देखील संपवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वेळ बघून सावधगिरीने आपल्या जाळ्यात बरोबर फसून अफजल खानाचा कोथळा काढला होता, त्याप्रमाणे यासुद्धा आतंकवादाचा आणि आतंकवाद्यांना समर्थन करणाऱ्यांचा, आतंकवाद्यांचा पाठपुरावा करणाऱ्यांचा सुद्धा कोथळा काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. तरच या देशामध्ये शांतीना लाभेल. नाहीतर 26/11 हल्ला होऊ देत, पुलवामासारखा हल्ला होऊ देत, त्याच्यानंतर पहलगामसारखा हल्ला हे होत राहतील आणि निष्पाप सैनिकांचे आणि निष्पाप नागरिकांचे बळी जातच राहतील. पण हे जे सरकार आहे आत्ताचं, हे त्याच क्रमांसाठी, त्याच पावलांसाठी, कडक पावलांसाठी ओळखलं जात आहे. कारण याआधीसुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून या पाकड्या अतिरेक्यांची कंबरमोड केलेली आहे. तशीच यावेळेला सुद्धा होईल. कारण आजच्या ज्या बिहारमधील सभेमध्ये मोदींनी, आमच्या माननीय पंतप्रधान मोदींनी अख्ख्या जगाला उद्देशून सांगितलेलं आहे की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर हे अतिरेकी लपून बसलेले असतील तर तिथून त्यांना सोडण्यात येणार नाही, हे ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार पुढे क्रम देखील केलेला असेल, पुढचं पाऊल देखील टाकलेलं असेल. कारण प्रत्येक गोष्ट ही जनतेला सांगायची नसते. पण आपण वाट पाहूया की भारत सरकार नक्कीच त्या दिशेने योग्य पाऊल उचलून त्या आतंकवाद्यांचा खात्मा करेल. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.